श्री गणेशाय नमः. पळीकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा आता आपण घेऊन आलेलं आहे बीकॉम फर्स्ट सेम NAP बीकॉम फर्स्ट सेमिस्टर फायनान्शियल अकाउंट नल जनरल एंट्रीज. तर बघा, गिव्ह द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन जनरल एंट्रीज ऑफ मिस्टर बालाजी. म्हणजे आपल्याला त्यांनी मिस्टर बालाजीच्या एंट्र्या दिलेल्या आहेत. काय दिलेल्या आता एंट्र्या. आता नवीन म्हणजे नवीन संपूर्ण आपल्याला एंट्र्या दिलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये तुम्हाला आतापर्यंत आपण कॅपिटल इंटू बिझनेस वगैरे, गुड्स सोल्ड, गुड्स परचेस, ह्या संपूर्ण रेंट पेड, रेंट रिसिव्ड अशा संपूर्ण एंट्र्या बघितलेल्या आहेत. परंतु आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आज आपण एकदम ही जी एंट्री आहे ही तुम्हाला पेपरमध्ये येते आणि आज आपण हे डिस्काउंटची एंट्री शिकणार आहोत. काय कोणती एंट्री शिकणार आहोत विद्यार्थी मित्रांनो? डिस्काउंटची एंट्री शिकणार आहोत आज आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा आता डिस्काउंटची एंट्री, कमिशन रिसिव्ड, रेंट रिसिव्ड आहे की नाही, रेंट अमाऊंट पेड. तर सगळ्यात पहिले मी सांगितलेलं आहे तुम्हाला की पहिले हेडिंग लिहायचं, जर्नल एंट्री इन द बुक्स ऑफ कोणा विद्यार्थी मित्रांनो, कोणाचा? मिस्टर बालाजी. हा मिस्टर बालाजी. ओके, मिस्टर बालाजी. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, मिस्टर बालाजी मध्ये आपण सगळ्यात फर्स्ट नंबरची जी एंट्री आहे, पहिले तर आपण आखणी करून घेऊया. आणि आखणी तुम्हाला माहितीच आहे आता कोणत्या स्टेप प्रमाणे आखणी आहे तर, आहे की नाही. तर बघा आता ही इथून आखणी करतो मी. म्हणजे कसं आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला डेटचा कॉलम, सुरुवातीला कोणता कॉलम असतो? डेट. हा कोणता कॉलम आहे? डेटचा. नंतर पर्टिक्युलर. ओके, आणि नंतर अमाऊंटचा कॉलम दाखवायचा. हा सुद्धा तुम्हाला अमाऊंटचा कॉलम दाखवा लागते. आणि एक LFचा कॉलम दाखवा लागते, ज्यामध्ये काहीच लिहिण्याची आवश्यकता नाही. अमाऊंट, स्पेलिंग पूर्ण तुम्ही लिहून घ्या. हे अमाऊंटचा कॉलम. ओके, पहिले सुरुवातीला दिलेला आपल्याला 1 जुलै 2022. मग आता आपल्याला स्टार्ट बिझनेस केलेला विद्यार्थी मित्र, आपण काय केलेला? स्टार्ट आहे बिझनेस. म्हणजे आपला व्यवसाय हा स्टार्ट झाला आणि व्यवसायामध्ये पैसे गुंतवले तर आपल्याकडे काय येणार आहे? कॅश येणार आहे. कमशील काय राहणार? कॅश भविष्यात राहणार. आणि आपण मशिनरी इन्व्हेस्टमेंट केली तर त्या मशिनरीपासून आपण पैसा काय करू? कॅश रिसिव्ह करू. त्यानंतर आपल्याकडे अवेलेबल असलेली कॅश ही सुद्धा व्यवसायामध्ये राहते. तर संपूर्ण हे व्यवसायामध्ये जे बी स्टार्ट करून बिझनेस केलेलं असते हे नेहमीचा कॅश अकाउंट डेबिट दाखवायचा. येणारी भविष्यात कॅश असते याच्यापासून, तर काय असते ती? कॅश. तर डेबिट दाखवायची. आणि कॅपिटल अकाउंट काय करायचं? क्रेडिट. तर बघा आता स्टार्ट बिझनेस विथ कॅश, या व्यक्तीनं ऑफ ₹1 लाख ही कॅश आणली व्यवसायामध्ये. तर बाय कॅश अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिट. आणि त्यानंतर बाय गुड्स अकाउंट डेबिट. त्यानंतर बाय मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट क्रेडिट करायचं. बाय कॅपिटल अकाउंट काय करायचं? क्रेडिट करायचं. बाय कॅपिटल अकाउंट काय करायचं मित्रांनो? क्रेडिट करायचं. म्हणजेच आता आपल्याला आता आपल्याला बाय कॅश किती आपली? 1 लाख आहे ना. ही 1 लाख आहे. त्यानंतर गुड्स किती दिलेले आपल्याला मित्रांनो? 50,000. नवीन एंट्री आहे, मोस्ट IMP आहे. IMP म्हणजे मोस्ट IMP. 50,000 झालं. मशिनरी किती आहे? 50,000 आहे मित्रांनो. 50,000 यांची ॲडिशनल करायची 2 लाख. किती येणार ही? 2 लाख. बिंग कॅश, गुड्स आणि कॉमा वाटल्यास इकडे दाखवतो मशिनरी. स्टाफ टेप
स्टार्टेड बिझनेस, बिझनेस. ओके, हा मी त्या बाजूला लिहिलं, तुम्ही दाखवून द्यायचं. बिंग कॅश गुड्स मशनरी स्टार्टेड बिझनेस, तरी दाखवलं तरी चालेल. दिसत नसेल तर झूम करायचं. खाली लिहून घेऊ काय चांगल्या अक्षरात. बघा मशनरी स्टार्ट म्हणजे स्टार्ट बिझनेस. ओके, हा बघा आता तर म्हणजे कसं आहे तुम्हाला पद्धतशीर दिसते ते. त्यानंतर आता सेकंड नंबरला दिलेला आपल्याला 1 जुलै 2 जुलै किती 2 जुलै किती 2 जुलै 2002. गुड परचेस म्हणजे गुड्स म्हणजे काय झाले आपल्याकडे येणार आहे गुड्स काय होणार आहे येणार आहे. कम सील म्हणजे येणारी ॲसेट काय करायची डेबिट करायची. जी कम्स असते ते डेबिट जर करायची, जी गोज आउट असेल ती क्रेडिट करायची म्हणजेच गुड परचेस. तर बाय गुड्स अकाउंट डेबिट बाय गुड्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. व्यक्तीचं नाव दिलेलं आहे का नाही, मग व्यक्तीचं नाव दिलेलं नाही याचा अर्थ नगदीचा व्यवहार आहे आहे नाही. हा बिंग गुड्स परचेस. हां किती आहे विद्यार्थी मित्रांनो 20,000 हे 20,000. ओके, त्यानंतर पहा आता त्यानंतर काय दिलेलं. हा डेट राहिली विद्यार्थी मित्रांनो 2 जुलै 2022. तुम्ही लिहून घ्या. मी लिहित असते. आता पहा मोस्ट आयपी एंट्री सांगत आहे मी तुम्हाला, एकदम महत्वाची एंट्री सांगत आहे, लक्ष द्या. आता ज्यावेळी आपल्याला इथं 5 जुलै दिलेला आहे 22 गुड परचेस 5% डिस्काउंट अँड 1 लाख. आता हे 5% डिस्काउंट दिलेला आहे. काय दिलेलं आपल्याला 5% डिस्काउंट. काय दिलेलं आपल्याला 5% डिस्काउंट. मग 5% डिस्काउंट दिलेलं असेल तर आपण काय करत असतो, आपण बाजारामध्ये जातो, आपण आपल्यासाठी शर्ट खरेदी करतो. 500 रुपयाचा तुम्ही अगर शर्ट खरेदी केलेलं असेल, परचेस केलेलं असेल, काय केलेलं असेल परचेस, आणि 500 रुपीजचं शर्ट जे आहे तुम्ही त्याला व्यक्तीला म्हटलं की भाऊ 500 रुपयाला आहे तर तुम्ही आम्हाला 450 द्या, म्हणजेच 50 रुपीज म्हणजेच 50 रुपये आपल्याला डिस्काउंट काय झालं रिसिव्ड झालं. काय झालेलं विद्यार्थी मित्रांनो रिसिव्ड झालं. रिसिव्ड झालेलं असेल तर क्रेडिट करायचं, रिसिव्ड झालेलं असेल तर क्रेडिट करायचं. बाय गुड्स अकाउंट डेबिट टू डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट क्रेडिट. तर बघा ज्यावेळी तुम्हाला डिस्काउंट काय होत असते रिसिव्ड होते. कुठे गेली ती एंट्री 5 जुलैची आहे ना 5 जुलै 22. मग आपण काय करत असतो बाय बाय गुड्स अकाउंट डेबिट. बाय गुड्स अकाउंट डेबिट आहे ना टू कॅश नगदचा व्यवहार आहे त्याच्यामुळे कॅश अकाउंट क्रेडिट. बाय कॅश अकाउंट टू कॅश अकाउंट क्रेडिट. बाय गुड्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. बाय गुड्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. मग आपण कितीचा माल परचेस केलेला आपण आहे की नाही 1 लाख रुपीचा. कितीचा परचेस केला 1 लाख. 5% डिस्काउंट आहे. किती % डिस्काउंट आहे 5%. ते कसं काढतात तेही सांगून राहिलेलं मी, बघून घ्या. 1 लाख रुपये तर 5% डिस्काउंटचं कधीही डिस्काउंट असेल तर तुम्हाला डिस्काउंट रिसिव्ह गुड्स परचेसच्या वेळेस कशाच्या वेळेस परचेसच्या वेळेस गुड्स डिस्काउंट रिसिव्ह दाखवायचं. डिस्काउंट काय दाखवायचं रिसिव्ह डिस्काउंट रिसिव्ह अकाउंट क्रेडिट. डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट क्रेडिट. डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट काय करायचं क्रेडिट. मग आता आपण गुड्स जी आहे ती कितीला परचेस केलेली आहे 1 लाख रुपीज. कितीला परचेस केलेली आहे 1 लाख रुपीज. मग हा 1 लाख रुपीज 5% हे 2 0 कट करायचे 2 0 कट करायचे. 1000 इंटू किती करायचा 5. 5 0चा 0 5 0चा 0 5 0चा 0 5 1चा 5 म्हणजेच 5,000 रुपये डिस्काउंट मिळाला आपल्याला. म्हणजेच 1 लाख रुपयेचा ज्या गुड्स होत्या त्या आपल्याला 1 लाख मधून 5,000 काय करायचे मायनस. काय करायचे ते मायनस. म्हणजेच ते येतील 95,000. किती येतील 95,000. म्हणजेच आपल्याला हे 5,000 रुपीजचा क्रेडिटमध्ये दाखवायचं डिस्काउंट जे मिळालं आणि कॅश आपण त्या व्यक्तीला दिली 95,000. किती दिली कॅश त्या व्यक्तीला 95,000. किती दिली ती कॅश त्या व्यक्तीला 95,000.
95,000 कॅश दिलेली आपण त्या व्यक्तीला. किती दिली? 95,000. आलं का लक्षात मित्रांनो? हा, म्हणजेच बघा आता हे पुसून घेतो मी. त्यानंतर बिंग, काय लिहायचं? बिंग गुड्स परचेस, परचेस डिस्काउंट रिसिव्ड 5%. ओके. हां, बघा झालं. हां, म्हणजेच आपल्याला माल ज्यावेळी आपण काय केलेला आहे तो परचेस केलेला आहे. माल अगर कोणतेही गुड्स अगर परचेस केलेली असेल तर आपल्याला डिस्काउंट काय होणार? रिसीव्ड होणार. डिस्काउंट काय होणार? रिसीव्ड. आपको डिस्काउंट रिसीव्ड होगा अगर आपने माल अगर जो गुड्स रहता अगर आपने वो परचेस किया हुआ रहेगा तो आपको डिस्काउंट रिसीव्ड मिलेगा. क्या होगा? डिस्काउंट रिसीव्ड. उसके बाद देखो अभी 8 जुलाई है ना. तो विद्यार्थी मित्रांनो, हाँ 8 जुलै तर आपण काय करूया? पहिले एक एंट्री ड्रॉइंगची घेऊ का की नाही? वाटल्यास राहू द्या. हां 8 जुलैचीच घेतो. हां 8 जुलै, तुम्हाला ती खाली वरून जाणार नाही तर मग 8 जुलै. गुड्स सोल्ड. गुड्स काय केलेले आहे? सोल्ड. म्हणजे अगर माल अगर सेल केलेला असेल तर कॅश काय होणार? येणार कमसील. कॅश कमसील. गुड्स अगर सोल्ड करून राहिले तुम्ही, कोणतेही शर्ट असो पॅन्ट असो, तुमच्या अगर कपड्याचं दुकान असेल आणि तुम्ही सेल करत असाल किंवा तुमचं एखाद्या कटलरीचं दुकान असेल किंवा कोणतीही वस्तू सेल करत असताना, शोरूम असेल, गाड्याचं शोरूम असेल, ऐक हां पेनचं शोरूम असेल किंवा पेनची दुकान असेल, भाजी बाजार असेल, तुम्ही अगर कोणताही माल अगर कोणाला सेल करसाल किंवा तुमचा स्वतःचा मोबाईल तुम्ही सेल करत असाल तर तुम्हाला काय मिळेल? कॅश मिळेल. समोरचा व्यक्ती तुम्हाला काय देणार आहे? कॅश देणार आहे की नाही? हां, तर तुमचा तो मोबाईल म्हणजे जीव आणि प्राण आहे. काय आहे विद्यार्थी मित्रांनो? जीव आणि प्राण. तुम्ही तो सेल करता का? नाही, तुम्ही तो परचेसच करता. गुड्स परचेस म्हणजे कॅश येणार आहे. येणारी कॅश काय करता? डेबिट बाय कॅश अकाउंट. डेबिट बाय कॅश अकाउंट. डेबिट टू गुड्स अकाउंट क्रेडिट. लक्ष देता हां, कारण की आता ही महत्वाची एंट्री आहे. त्यानंतर बिंग गुड्स सोल्ड. कितीला सोल्ड केला आपण? ती 30,000 आहे ना. 30,000 ही 30,000. ओके मित्रांनो. हां, आणि हे एवढंच बंद करायचं. आणि आता माझं नेक्स्ट पेज. तर नेक्स्ट पेजवर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? पूर्ण असं बंद करायचं नाही. हां, मी मागे तुम्हाला या पहिले व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जेव्हा मी मोठं दुसरं बोर्ड लावलेलं होतं त्यावेळेस मी सांगितलेलं आहे तुम्हाला. आता काय करतो, कारण की त्याच्यावरती काय होते तुम्हाला दिसत नाही, म्हणून मी काय केलेलं आहे पुन्हा आपल्या याच बोर्डावरती आपण बघू आणि आता हे पुसून घेऊ वाटल्यास आणि पुन्हा सांगू. नाही तर मी त्या व्हाईट बोर्डावरती तुम्हाला सांगतच होतो. हां, तर आता बघा, आता हे लिहून घ्या. तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या, काहीच हरकत नाही. काढला. बघा आता आपण नेक्स्ट बघू डेट, पर्टिक्युलर अमाऊंट आणि अमाऊंट. हे आखणी करण्याची आता आवश्यकता नाही. पुन्हा पुन्हा आखणी करायची का? डेट पर्टिक्युलरची नाही. बघा हे इथपर्यंत आपण पुसलं. डिस्काउंट रिसिप्टची सुद्धा एंट्री पुसली आता. हां सॉरी, हे राहू द्यायची असती पण काय हरकत नाही, बघून घ्या. डिस्काउंट आता आपण गुड्स सोल्ड झालं. डिस्काउंट रिसिव्हच्या वेळेस काय केलं होतं आपण? क्रेडिट. परचेसच्या वेळेस गुड्स परचेसच्या वेळेस डिस्काउंट रिसिव्ह काय करतात? क्रेडिट. गुड परचेसच्या वेळेस डिस्काउंट रिसिव्ह काय करतात? क्रेडिट. आलं का लक्षात? गुड्स परचेसच्या वेळेस डिस्काउंट रिसिव्ड. गुड परचेसच्या वेळेस डिस्काउंट रिसिव्ड म्हणजे क्रेडिट. डिस्काउंट रिसिव्ड क्रेडिट. हां त्यानंतर पहा, हे डिस्काउंट रिसिव्ड झालं. आता सॉरी डिस्काउंट आता हे राहिलं आपले 9 नंबर. 9th जुलै 2022 गुड्स सोल्ड. काय? गुड्स सोल्ड. गुड्स काय? सोल्ड म्हणजेच आपण माल काय केला? सेल केला बाय कॅश अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट क्रेडिट. परंतु याच्यामध्ये डिस्काउंट दिलेला आहे 10%. काय दिलेला आहे? 10% डिस्काउंट. याचा अर्थ आपण त्या व्यक्तीला माल सेल केलेला असेल म्हणजे गुड्स ही सेल करत असू तर आपण त्या व्यक्तीला डिस्काउंट देणार आहोत. तर डिस्काउंट अलाउड राहणार. डिस्काउंट काय राहणार? अलाउड राहणार. डिस्काउंट काय राहणार? अलाउड राहणार. तुमचा मोबाईल
तुमचा सेल तुम्ही 10,000ला परचेस केला आणि समोरच्या व्यक्तीला परचेस केल्याबरोबर दुसऱ्याच दिवशी त्या व्यक्तीला तुम्ही 10,000ला परचेस केल्यावर दुसऱ्याच दिवशी सेल करून राहिले तुम्हाला अर्जंट काम पडलं, मग तो विकला तुम्ही 7,000ला, तर त्या व्यक्तीला 3,000चं डिस्काउंट मिळून राहिलं, तर तुम्ही त्या व्यक्तीला 3,000 डिस्काउंट अलाउड करून राहिले. म्हणजे अलाउड म्हणजे लावत आहात, म्हणजे डिस्काउंट अलाउड हे डेबिट राहणार, तुमचा तो खर्च झालेला असतो. बघा डिस्काउंट सोडच्या वेळेस डिस्काउंट अलाउड राहते. तर तुमच्याकडे बाय नगदचा व्यवहार आहे, हा बाय कॅश अकाउंट डेबिट, तुम्हाला कॅश किती मिळणार आहे, आणि 2 गुड्स अकाउंट क्रेडिट, कॅश येऊन राहिली ना, कॅश कम्स इन आहे, गुड्स सोल्ड आहे, सोल्ड असल्यामध्ये गोज आउट आहे, गुड्स गोज आउट असेल तर क्रेडिट दाखवायची, गुड्स गोज आउट असेल तर क्रेडिट दाखवायची, कॅश येत असेल तर डेबिट करा, येत असेल तर डेबिट करा, गोज आउट असेल तर क्रेडिट करा, येत असेल तर डेबिट करा, गोज आउट असेल तर क्रेडिट करा. मग आता डिस्काउंट अलाउड होणार बाय डिस्काउंट अलाउड हे अकाउंट डेबिट, डिस्काउंट अलाउड डेबिट 4 lakhs आहे, किती आहे 4 lakhs इंटू 10% अपॉन 100 इंटू 10% अपॉन 100 आहे ना. हां मग आता काय करायचं, हे 2 0 कट करायचे, हे 2 0 कट करायचे. हां मित्रांनो, हे 2 2 0 काय केले आपण कट केले. त्यानंतर 4,000 इंटू 10, 10 0चा 0, 10 0चा 0, 10 0चा 0, 10 4चा 14 म्हणजे 40,000. किती 40,000. मग या संख्येला 1 ने डिवायडेशन केलं म्हणजे हेच येणार आहे, म्हणून त्यामुळे 40,000. मग या 4 lakhs मधून 4 lakhs मायनस 40,000, 0 0 0 0, 0 मधून 4 जात नाही म्हणून इथं कॅरी दिला, 10 झाले. या 10 मधून हे 4 मायनस केले 6 येतात, कॅल्क्युलेटर 3,60,000. म्हणजे आपल्याला त्या व्यक्तीने कॅश म्हणजे आपल्याला कॅश रिसीव्ह झाली 3,60,000. आपण त्या व्यक्तीला डिस्काउंट अलाउड करून दिलेला आहे 40,000. 4 lakhचा माल होता, हा सेल होता आपला 3,60,000 आणि हे 40,000 आहे. हा गुड्स 4 lakhs, कितीचा माल आपण सेल केलेला त्या व्यक्तीला 4 lakhचा. बिंग goods sold 10% discount allowed. ओके, हां आलं का मित्रांनो लक्षात. अजून असे गणित होणारच आहेत आपले भरपूर, एकच गणित झालं असं काही नाही. अजून घेऊया आपण एक्झाम्पल नंतर. हां हे बघा कॅश अकाउंट डेबिट गुड्स अकाउंट, कॅश अकाउंट डेबिट डिस्काउंट अलाउड अकाउंट आणि गुड्स अकाउंट क्रेडिट. आता हे तर आपले फक्त नगदचेच म्हणजे व्यवहार झालेले आहेत, नगदचेच आपले व्यवसायामध्ये ट्रान्झॅक्शन आहेत, आपल्याला उधारीमध्ये सुद्धा घ्यावं लागतील. 9 झालं. त्यानंतर 10 जुलै 22 गुड्स ड्रॉइंग, किती आहे काय आहे मित्रांनो, गुड ड्रॉइंग म्हणजे व्यवसायामधून, ड्रॉइंगचा अर्थ व्यवसायामधून माल घरी नेला, गुड्स या घरी नेल्या, कुठे नेल्या घरी, त्याच्या हाऊस आहे. हा मग आता आपल्या व्यवसायातून मी सांगेल नेहमीकरिता ड्रॉइंग असेल तर ड्रॉइंग अकाउंट डेबिट करायचं, कॅश असो अथवा ड्रॉइंग असो, गुड्स असो. बाय WING ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट क्रेडिट बिंग goods ड्रॉइंग. किती ड्रॉइंग किती आहे 5,000. हे बघा. त्यानंतर 15 जुलै कॅश ड्रॉइंग आहे मित्रांनो. काय आहे कॅश ड्रॉइंग. कॅश काय ड्रॉइंग म्हणजेच आपण काय करणार बाय ड्रॉइंग अकाउंट डेबिट गोज आउट आहे कॅश आणि गुड्स सुद्धा गोज आउट होती, म्हणजे गोज आउट जे असते ते डेबिट दाखवायचं टू कॅश अकाउंट
कॅश अकाउंट क्रेडिट बिंग गुड्स ड्रॉइंग आहे की नाही. हा 15 हा 7,000 हे 7,000 त्यानंतर 15 झालं. 20 आता 20 जुलै कमिशन रिसिव्ड. कमिशन काय रिसिव्ड. कमिशन रिसिव्ड म्हणजे आपल्याला कॅश रिसिव्ड होणार आहे. काय होणार आहे कॅश रिसिव्ड म्हणजे आपल्याकडे कॅश येणार आहे. मग कॅश येणारी कॅश काय करायची डेबिट करायची बाय कॅश अकाउंट डेबिट 20 जुलै 22 बाय कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन अकाउंट क्रेडिट कमिशन रिसिव्ड 6,000 ओके 6,000. बिंग आली याचं बिंग कमिशन रिसिव्ड आला का मित्र लक्षात. हा त्यानंतर काय रेंट रिसिव्ड ते सेम रेंट रिसिव्ड हे एंट्री तुम्ही करता विद्यार्थी मित्रांनो. रेंट रिसिव्ड काय होणार सांगा. रेंट रिसिव्ड म्हणजे काय होणार येणारी कॅश आहे तुमच्याकडे. कॅश काय होते येते म्हणजेच कॅश अकाउंट डेबिट आहे की नाही. हा कॅश अकाउंट डेबिट आणि रेंट अकाउंट क्रेडिट हे एंट्री तुम्ही करजा. ही रेंट रिसिव्ड म्हणजेच कॅश येणार आहे तर कॅश अकाउंट डेबिट रेंट अकाउंट क्रेडिट बिंग रेंट रिसिव्ड संपली एंट्री मिळाला 1 मार्क. अमाऊंट पेड. आता अमाऊंट पेड म्हटल्यानंतर सर ही कोणती एंट्री दिली ही नवीनच आहे. अमाऊंट पेड आम्ही पैसे दिले. हा मला समजलं सर की कॅश ही माझ्याकडची गोज आउट आहे. पण आपण कधी देत असतो समोरच्या व्यक्तीला कॅश ज्यावेळी आपण कोणता तरी माल म्हणजे कोणती तरी गुड्स ही परचेस केलेली असेल. काय केलेली असेल मित्रांनो परचेस. याचा अर्थ तुम्हाला गुड परचेसचं ट्रान्झॅक्शन हे चेंज करून दिलेलं आहे. काय करून दिलेलं आहे चेंज करून दिलं. अमाऊंट पेड म्हणजे आपण कॅश त्या व्यक्तीला दिली म्हणजे आपली कॅश गोज आउट आहे. तर कधी देऊ विद्यार्थी मित्रांनो आपण कॅश ज्यावेळी कोणता तरी माल कोणता तरी गुड्स हे परचेस केलेलं असेल. तर हे 30 जुलै 30 जुलै 22 बाय गुड्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट किती 7,245 बिंग अमाऊंट पेड जे ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे तेच दाखवायचं. आता एंट्र्या संपल्या त्यामुळे संपूर्ण एंट्र्या बंद करायच्या. ओके क्लोज. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघा विद्यार्थी मित्रांनो एकदम चांगल्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे संपूर्ण. त्यामुळे स्क्रीनशॉट काढायचं असेल काढून घ्या मित्रांनो काहीच हरकत नाही. काढला स्क्रीनशॉट. ओके मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो लाईक करत जा व्हिडिओला म्हणजे मला माहिती पडेल की तुम्ही माझ्या व्हिडिओ किती आवडतेस. ओके जय हिंद जय महाराष्ट्र.